हॅलो यू गाईज. तर गाईज फटाफट गाडीमध्ये डिझेल भरले आणि त्यानंतर हवाई चेक केली आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. फटाफट कॉफी मॅकडॉनल्ड्समधून घेऊन आम्ही कॅपॅचिनो पीत आम्ही निघालो पुण्याकडे. तर गाईज ही जी पुढची जीप तुम्हाला दिसत आहे ती आमच्यासोबतच पुण्यापर्यंत येणार आहे, कारण की त्याचा नंबर पण MH12 आहे, तुम्ही बघू शकता. नाशिकहून निघाल्यापासून आम्हाला फर्स्ट टोल हा लागला आहे सिन्नरचा, सिन्नर टोल नाका. यार पुण्याचे रस्ते किती खराब झाले यार 3-4 महिन्यातच. आपली गाडी पण किती हलते बघ ना. संगमनेरचा टोल नाका आम्हाला लागलेला आहे. नाशिक पासूनचा हा सेकंड टोल आहे. यहाँ पर भी टोल कट होगा हमारा. किती कट होता रे? 80 रुपीज. आणि सिन्नरला किती कट झालेले? 40. बापरे, रोडची तर धजा उडवली आणि एवढं टोल का घेता मला तेच कळत नाही. जसं आम्ही संगमनेर सोडला, आता एका मुलाला गाड़ी, एक लड़के को गाड़ी चलाने में बहुत मज़ा आएगा अभी, क्योंकि हमने जस्ट संगमनेर सोडा है. आता रोड थोडासा चांगला झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आधी खूप खड्डे होते, आता संगमनेरच्या पुढे थोडा ठीक रस्ता वाटतोय. म्हणून आता या मुलाला गाडी चालवायला खूप मजा येणार आहे. आणि आम्ही म्हणजे मी तर गेलेली आहे पुण्याला, पण हा खूप महिन्यानंतर चालला आहे लॉंग ड्राईव्हर नाशिक टू पुणे, त्याला आज भारी वाटणार आहे. ये नाशिक पासूनचा हा थर्ड टोल लागलेला आहे आम्हाला. आणि मला आता यांनी सांगितलं की 130 रुपये कट होणार या थर्ड टोलवर. आणि मला खरंच नाही कळत आहे की 130 कशाचे घेता येते. हे तुम्ही बघू शकता, 130 दिले इथे. कार, जीप, व्हॅन किंवा हलके मोटर वाहनचे 130 रुपये. मला खरंच नाही कळत 130 रुपये कशाचे घेणार आहे. मागे कट झाले 80, त्याच्या आधी 40 कट झाले आणि आता हे 130. बापरे यार, काय चाललंय काय कळत नाही. रस्त्यात तर काही सुधारणा दिसत नाहीये. थोडा 1-2 किलोमीटर प्लेन, नंतर खड्डे. पाण्याची बॉटल घ्यायची आम्हाला. घरून निघाल्यापासून आम्ही एक घोट पण पाणी पिलेलं नाही आहे. आणि जे गाडीत आमचं पाणी होतं ते पूर्ण गरम झालंय, म्हणून आता आम्ही पाण्याच्या बॉटलसाठी गाडी थांबवली आहे. गाईज आम्ही फक्त 2 दिवसांसाठी चाललो आहे कझिनच्या लग्नाला, पण माझं सामान बघा किती जास्त आहे. इथे मागे एकदम मोठी बॅग आहे आणि त्या साईडला अजून एक बॅग आहे. चाकणला ॲज युजल गर्दी आहे. ट्रॅफिक 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 इन चाकण. वाव, किती लाईन मध्ये पद्धतशीर चालले आहेत सगळेजण. आणि इथे माणसं बघा कशी चालवत आहेत गाड्या. त्यांना तर सांगायची पण गरज नाही यांना बिचारांना. तर गाईज आम्ही पोहोचलो आहे देवाची आळंदी येथे. तुम्ही बघू शकतात किती जास्त गर्दी आहे इकडे. खूप भारी वाटते 3-4 महिन्यानंतर या रस्त्यावरती येऊन. खूपच जास्त प्रचंड गर्दी आहे. गाईचे छोटे छोटे मुलं पोज देत आहेत. त्यांना असं वाटतं मी त्यांचा व्हिडिओ काढते आणि मी ऍक्च्युअली त्यांचाच व्हिडिओ काढते. गाइस आप देख सकते हो कितनी ज़्यादा ट्रैफिक है. सब जगह रेड रेड दिखाई दे रहा है. ऑफिसेस सुटायचा टाइम झालेला आहे आणि काही काही ऑफिसेस सुटले, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे सगळीकडे. वेलकम टू पुणे की ट्रॅफिक. गाइस वेलकम टू पुण्याची ट्रॅफिक. दोन्ही साईडनी रस्ता जाम आहे. तर गाईज संध्याकाळच्या 7:30 वाजता आम्ही पोचलो होतो पुण्याला. तर आम्ही आता हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे आणि त्यानंतर फटाफट फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे शॉपिंगसाठी. तर गाईज फटाफट आम्ही आमची गाडी पार्क केली आणि हॉटेलमध्ये एंट्री केली. आम्ही दोघेही खूप जास्त टायर्ड होतो आणि मला फुल ऑन चहाची क्रेविंग झालेली. मी त्याला बोलली यार मला आधी चहा प्यायचा. तर तो बोलला की फटाफट फ्रेश हो रूमवरती गेल्यावरती, आणि त्यानंतर आपण लगेच फटाफट बाहेर निघू चहा पिण्यासाठी. So guys, ending the vlog here. Stay tuned and meet you in the next Pune vlog. Cha cha, bye bye.